स्नेहा कॉम्प्लेक्स 119 टॉवर सहकारी संस्था मर्यादित ही पुण्याच्या वारजे परिसरात वसलेली केवळ निवासी संकुल नाही, तर ती गेल्या अनेक दशकांतील संघर्ष, सहकार्य आणि सामाजिक एकोप्याची जिवंत साक्ष आहे. पुणे-मुंबई हायवेच्या जवळ असलेला हा परिसर आज जरी विकसित दिसत असला, तरी 1998 साली जेव्हा स्नेहा सोसायटीच्या बांधकामाला सुरुवात झाली, तेव्हा हा भाग टाउन प्लॅनिंगच्या कक्षेबाहेरचा म्हणजेच गावठाणाचा भाग होता. त्या काळात मूलभूत नागरी सुविधा अत्यंत मर्यादित होत्या. पक्के रस्ते नव्हते, नियमित पाणीपुरवठा नव्हता आणि सांडपाणी निचऱ्यासाठी योग्य ड्रेनेज व्यवस्था अस्तित्वात नव्हती. अशा परिस्थितीतही अनेक कुटुंबांनी इथे वास्तव्यास येऊन आपल्या भविष्याची पायाभरणी केली. सुरुवातीच्या विकासकांकडून आवश्यक त्या सुविधा अपुऱ्या स्वरूपात मिळाल्यामुळे स्नेहा कॉम्प्लेक्समधील रहिवाशांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. मात्र या अडचणींनी इथल्या लोकांची जिद्द कमी झाली नाही. उलट सर्व सभासदांनी एकत्र येत लोकवर्गणीच्या माध्यमातून पाणी पुरवठा, रस्ते आणि ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांची उभारणी स्वतःच्या प्रयत्नांतून केली. गावठाणाचा भाग असल्यामुळे पुरेसा पाणी पुरवठा मिळत नसल्याने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यश आले. हा काळ स्नेहा कॉम्प्लेक्ससाठी संघर्षाचा असला तरी याच काळात एकोप्याची आणि सामूहिक जबाबदारीची खरी ओळख निर्माण झाली. सन 2004 पासून स्नेहा कॉम्प्लेक्समधील विविध इमारतींच्या सहकारी गृहरचना संस्थांची औपचारिक स्थापना सुरू झाली. यामुळे सोसायटीच्या कारभाराला शिस्त, नियम आणि कायदेशीर चौकट मिळाली. पूर्वीच्या विकासकांच्या दुर्लक्षामुळे इमारतीतील सदनिकांवर मिळकत कर लागू करण्यात आलेला नव्हता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सोसायटीच्या प्रतिनिधींनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि सर्व सदनिकांना योग्य पद्धतीने मिळकत कर लागू करून सोसायटीचा कायदेशीर दर्जा अधिक भक्कम केला. यामुळे पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि पारदर्शक व्यवस्थेचा पाया घातला गेला. सोसायटीचा मालकीचा रस्ता नियोजित नसल्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यासोबतच ड्रेनेज लाईनची दुरावस्था ही देखील मोठी समस्या होती. या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा रहिवाशांनी एकत्र येत आंदोलने केली आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने महानगरपालिकेकडून आवश्यक दुरुस्ती करून घेतली. तसेच पूर्वीच्या विकासकाकडून सोसायटीच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता सर्व सभासदांनी सामूहिकपणे तो रोखला. त्याच जागी गणेश मंदिराची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे सोसायटीतील सामाजिक आणि सांस्कृतिक एकोपा अधिक दृढ झाला. पुणे-मुंबई हायवेवरून सोसायटीमध्ये प्रवेश करताना नागरिकांना उलट दिशेने प्रवास करावा लागत असल्याने दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणी येत होत्या. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नियोजित पद्धतीने आंदोलन करून आणि प्रशासनाशी संवाद साधून सर्व्हिस रोडची मागणी करण्यात आली. अखेर ही मागणी मान्य झाली आणि सोसायटीमध्ये ये-जा करणे अधिक सुरक्षित व सुलभ झाले. हा बदल केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नव्हता, तर तो रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा करणारा ठरला. आज स्नेहा कॉम्प्लेक्स 119 टॉवर सहकारी संस्था मर्यादित अंतर्गत एकूण 7 सहकारी गृहरचना संस्था कार्यरत आहेत. स्नेहा सहकारी गृहरचना संस्था, स्नेहा कॉम्प्लेक्स ए विंग, स्नेहा कॉम्प्लेक्स बी विंग, चैत्रबन, मयुरेश, नंदनवन आणि शिवनेरी. विविध पार्श्वभूमीतील लोक इथे अनेक वर्षांपासून एका कुटुंबासारखे राहतात. गणपती उत्सवासारखे सार्वजनिक सण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम यांमुळे परस्पर सहकार्य, आपुलकी आणि विश्वास अधिक दृढ होत गेला आहे. नमस्कार, मी अनिल गायकवाड. गेली 25 वर्ष स्नेहा कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यात आहे. परंतु मित्रांनो, 1998 साली या सोसायटीची स्थापना झाली. 2001 साली आम्ही इथं वास्तव्यात आलो. एकमेकाची सुखदुःख जाणून गेलेल्या लोकांची ही सोसायटी, एकमेकांना आदर करणारी, एकमेकांचा आदर करणारी ही सोसायटी, एक कुटुंबवत्सल सोसायटी, मध्यमवर्गीयांची सोसायटी असा हा आमचा नावलौकिक आहे. कोणतेही सामाजिक उपक्रम असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, त्यामध्ये हिराहिरीने भाग घेणारी आमची ही सोसायटी. या सोसायटीचा इतिहास पाहिला तर वारजे गावामध्ये या सोसायटीची स्थापना गाव असल्यापासून झाली. पुणे महानगरपालिकेच्या समावेशाच्या अगोदरपासूनची ही सोसायटी, या सोसायटीमध्ये सुखसुविधा मिळवण्यासाठी
या सोसायटीतील नागरिकांनी एकोप्याने संघर्ष केला, वेगवेगळी आंदोलनं केली आणि त्याचं फलित आज आमची पुढची पिढी चाकते. या सोसायटीचं एक मी प्रकर्षाने सांगू इच्छितो की ह्या सोसायटीमध्ये ज्या ज्या सुविधा उपलब्ध झाल्या त्या ह्या सुविधा उपलब्ध होत असताना सर्व नागरिकांनी आम्हाला प्रकर्षाने पाठिंबा दिला. त्यामुळेच आम्ही सर्वजण यशस्वीतेकडे वाटचाल करतो. आत्ता सांगायचं म्हणलं तर एक नवीन पिढीने आमच्यासमोर एक संकल्पना आणली की कारण का कुटुंब वाढतात, कुटुंबातल्या लोकांची संख्या वाढते, सुखसुविधाही वाढण्याचा अनुभव येतो. त्यामुळं सर्व नागरिकांनी एकत्र येऊन हे सोसायटीला नवरूप देण्याचं ठरवलं. त्यामुळं पुनर्विकासाची संकल्पना ही निर्माण झाली. या संकल्पनेमध्ये लोक जोडत गेली, लोक येत गेली आणि काही तरुण पिढी पुढं आली. ह्यात तरुण पिढीने आव्हान स्वीकारलं, एक नवीन समिती स्थापन झाली. अनुभवी लोकांचा संग्रह झाला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लोकांनी जुन्या लोकांचा अनुभव घेऊन आपल्या नवीन कल्पनाने या पुनर्विकासाची चालना मिळाली. एक पुनर्विकासाच्या संकल्पनेला एक दिशा मिळाली. आज त्याचं खऱ्या अर्थाने मूर्त रूप येत आहे आणि त्यामुळे सर्वांनाच आनंद झालेला आहे. अशाच एकोपा भविष्यातही राहावा, सर्वांचा उत्कृष्ट घडावा अशी आम्ही संघर्षातून स्थापन केलेल्या गणेशच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव गिरीश यशवंत कुलकर्णी. मी 2001 सालापासून या इथं स्नेहा कॉम्प्लेक्सचा रहिवासी आहे. सुरुवातीला आमच्या इथं भरपूर समस्या होत्या, म्हणजे लाईटच्या बाबतीत किंवा पाण्याच्या बाबतीत. पाण्यासुद्धा एक सिंगल लाईन दिलेली होती, ड्रेनेजची सिस्टीम व्यवस्थित नव्हती, रोड व्यवस्थित नव्हते. त्याच्याकरता वेळोवेळी आम्हाला प्रचंड संघर्ष करायला लागले. बिल्डर्सनं पण ज्या सुविधा किंवा जे काही प्रश्न होते रस्त्याचे, पाण्याचे वगैरे, हे जे सोडवायचं होतं ते नुसतं आश्वासन दिलं होतं, पण प्रत्यक्षात ते काही कंप्लीट केलं नाही. त्यामुळं इथं अनेक लोकांचे आमचे हाल होत होते. त्याच्याबरोबर वारंवार मग कॉर्पोरेशनची पाठपुरावा करून, MSCBची पाठपुरावा करून, इथले जे कुठले लोकप्रतिनिधी असतील त्यावेळेचे त्यांचा पाठपुरावा करून आम्हाला झगडून या सोयीसुविधांचा आता लाभ घ्यावा लागला. आणि आत्ता सध्या विकासाचं हे होतं आहे, परंतु आमच्या एरियात किंवा आमच्या सोसायटीच्या बाजूला सर्व्हिस रोड किंवा हे वगैरे ड्रेनेज बरीच कामं ही अजूनही पेंडिंग आहेत आणि अविकसित पुढं भाग आहे. मागच्या बाजूला बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे, परंतु आमच्या एरियात नाही आहे. आणि आता त्याकरता मग रिडेव्हलपमेंटच्या दृष्टीनं आमच्या इथल्या सभासदांनी आणि सोसायटीनीच आपणहून पुढं जाऊन रिडेव्हलपमेंट करावी, त्याकरता पुढाकार घेऊन अनेक अडचणींना तोंड देऊन आता आम्ही बराच पुढं आलेलो आहोत. या बाबतीत बिल्डर्स आणि आमच्या बाबतीत डॉक्युमेंटेशन किंवा जी काही लिगल फॉर्मॅलिटीज वगैरे आहेत ह्या प्रचंड अनकम्प्लीट ठेवलेल्या आहेत बिल्डरने. त्याचा हा इथल्या रहिवाशांना प्रचंड त्रास होतो आहे आणि झालेला आहे. इथं वाहतुकीची कोंडी हा एक जटिल प्रश्न आहे, कारण संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळी वाकड हिंजवडी इकडे जाताना लोकांची प्रचंड वाहनं असतात आणि हायवे असल्यामुळं इतर ह्याच्यामुळं वाहतुकीची प्रचंड कोंडी होती. त्याच्यावर अजूनही काही उपाय शोधलेला नाही आहे. आणि त्याच्याकरता मेट्रो वगैरेची सोय फार पूर्वीच जर मंजूर होऊन झाली असती तर हा प्रश्न सुटू शकला असता, पण अजूनही तो अंतरित आहे. आणि आत्ता जस्ट त्याला मंजुरी मिळाली आहे म्हणून सांगण्यात आलेलं आहे, परंतु तो केव्हा अंमलात येईल, पुढं जाईल आणि पूर्णत्वाला जाईल हे परमेश्वरच जाणे. त्यामुळे बघूया केव्हा होतं ते. माझं नाव सिंधू सुरेश झगडे. मी बीमध्ये राहते. माझा रूम नंबर 30 आहे आणि
तिथल्याही बाकीचे सगळे बिल्डिंगमधले सगळे लोक चांगले आहेत. तर लहान मुलं तर फारच मला आवडतात आणि सगळे मला आजी आजी करतात. आणि मोठी माणसं पण मान देतात, आदर करतात, नमस्कार करतात. आणि आता पुनर्वसन होतंय, नवीन घर होतंय, त्याचा पण आनंद खूप आहे मला. माझं नाव आहे सुनीता राजेश आचार्य. आम्ही आता स्नेहा कॉम्प्लेक्समध्ये 2020 साली राहायला आलो इथं. आणि सुरुवातीला म्हणजे अगदीच काहीच नाही, आम्ही अगदी खालनं आमचं घर 4थ्या मजल्यावर आहे, पण खालनं पाणी नेणं, रस्ता नव्हता अजिबात, सगळं पूर्ण मातीचा रस्ता होता आणि खूप प्रॉब्लेम यायचे आम्हाला अगदी म्हणजे रोजचं हे करताना सुद्धा. पण आता बरेचसे सुधारणा झालेले आहेत. मेन म्हणजे पाण्याची सुधारणा झालेली आहे, पाणी बऱ्यापैकी येते, रोड झालेला आहे आणि बऱ्यापैकी झालं आहे. तरी पण मेन आता गरज असते वयोमानानुसार ती लिफ्ट वगैरे या गोष्टीची, त्याच्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. तर ते आता पुनर्विकास होणार आहे, बिल्डिंगची नवीन विकास. तर त्यासाठी आम्हाला खूप बरं वाटते आणि सगळ्याच लोकांना एकंदरीत शुभेच्छा. माझं नाव संतोष एकनाथ खानेकर. आपण हे रिडेव्हलपमेंटला जातो, हे चांगली गोष्ट आहे. जी बॉडीवरची लोक हे काम करते ते एकदम व्यवस्थित चाललेलं आहे. त्यामध्ये पाटणकर, गायकवाड काका, जगडे काका हे यांनी आणि सर्जेराव हे सगळे मिळून काम करते ते व्यवस्थित आहे. लवकरात लवकर जाईन तेवढं चांगलं आहे. त्यांना इथून पुढं कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. मी सुरेश शंकर आव्हाड, स्नेहा कॉम्प्लेक्स ए विंगमध्ये राहतो, फ्लॅट नंबर 1. आणि आम्ही आता पुनर्विकास करण्याच्या याच्यामध्ये चाललेलो आहोत. तर इथं आम्ही भरपूर प्रॉब्लेममधून वर गेलेलो आहेत. आता सध्या बिल्डिंग तर जी बऱ्यापैकी मेंटेन चालली आहे, पण मेंटेनन्स खर्च जास्त वाढतो आहे. त्याच्यामुळं आम्ही असं ठरवलं आहे की आता आपण पुनर्विकास करू. आणि ॲक्च्युली लिकेजचं प्रमाण वगैरे जास्त वाढलेलं आहे आमच्या भिंतींच्या बॅगा. आणि खालचा जो बेस आहे ग्राउंडला, तिथं सगळी घुस वगैरे निघतात. त्याच्यामुळं ते पण आता डिमोबिलाइज करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळं आम्ही हे पुनर्विकास करण्याची तयारीत आहोत आणि करायचं आहे आपल्याला ते. तर आता जे आम्ही पुनर्विकास समिती स्थापन केलेली आहे, पुनर्विकास समिती अत्यंत चांगल्या प्रकारे काम करते आणि सोसायटीचे सर्व मेंबर्स टोटली सर्वांना आम्ही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहोत, विश्वासात घेत आहोत आणि बऱ्यापैकी आलेले आहेत. आणि त्यांना बरोबर घेऊनच सगळं व्यवस्थितरित्या कामकाज चालू आहे. त्याच्यामुळं आमच्या पुनर्विकास समितीचं पण आम्ही आभार मानतो. नमस्कार, मी स्नेहा कॉम्प्लेक्स ए विंग सोसायटीच्या कॅशियर आहे. माझं नाव दिलबहादूर नेपाली आहे आणि आम्ही सर्व मिळून इथं स्नेहा कॉम्प्लेक्समध्ये पुनर्निवास करत आहोत. ते आम्हाला गरज पडली की आमच्या बिल्डिंग फार जुनं आहे आणि ह्याच्यामध्ये लई प्रॉब्लेम उत्पन्न झालेला आहे. याच्यामध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, बिल्डिंगचा प्रॉब्लेम आहे, राहण्याचा प्रॉब्लेम आहे आणि बिल्डरनी आमची बरंच काम काही केलंच नाही आहे. लोकांच्या कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही केलं आहे, लोकांना भरपूर त्यांची हेल्प नाही केली आहे. त्याच्याकरता आम्हाला लई त्रास झाला. त्याकरता आम्ही सगळे सोसायटी मिळून एक फेडरेशन तयार केलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही पुढं पुनर्विकासाला जातो आहे. आम्ही इथं चांगला राहावा, स्वच्छ राहावा त्याच्याकरता आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही पुनर्विकासाला जातो आहे. नमस्कार. माझं नाव महेश मनोहर जोशी. मी R1 बिल्डिंग स्नेहा कॉम्प्लेक्स मयुरेश हाऊसिंग सोसायटी इथं राहतो. आत्ता जे काही रिडेव्हलपमेंटबद्दल आमचं चाललेलं आहे, तर त्याचा मूळ उद्देश म्हणजे जे काही सध्याचे पार्किंगचे प्रॉब्लेम असतात, लिफ्टचा प्रॉब्लेम असतो, या दृष्टीने. आणि एकतर ही सोसायटी आता 25 वर्ष पूर्ण झाली त्या सोसायटीला. जुन्या
नियमाप्रमाणे काय जे असेल ते 4 मजलीच बिल्डिंग होती. त्याच्यामुळं लोकांना लिफ्टचा प्रॉब्लेम आहे. आत्ताचे सगळ्यांचं साधारण एज जर बघितलं तर ज्यांनी फ्लॅट ओनर आहेत ते आता वयस्कर झालेले आहेत. त्यामुळे लिफ्टचा प्रॉब्लेम आहे, पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. आणि नवीन जनरेशनप्रमाणे जर बघितलं तर आत्ता जो वारजेचा जो काही डेव्हलप झालेला आहे, जे काय ॲम्युनिटी आहे, ज्या फॅसिलिटी आहेत, त्या फॅसिलिटी ह्या जुनी सोसायटी असल्यामुळे इथं आतमध्ये अंतर्गत नाही आहे. तर त्याचा एक फायदा झाला तर चांगली गोष्ट आहे. त्या दृष्टीनं रिडेव्हलपमेंटचा हा विचार जो केला तो अतिशय उत्तम आहे. यातलं महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस रिडेव्हलपमेंट करायचा हा विचार आला त्यावेळेस मेरिट संस्था त्यांच्यासारख्या जे काय अदर संस्था असतील हे दोघा-तिघांशी कॉन्टॅक्ट केला होता. पण हे सगळं ते संस्था कोण घेतलं तर ते अर्थात ते कमर्शियली आहे. त्याच्यातनं इथली जी काही सोसायटी आहे ही सोसायटी मिडल क्लास लोकांची, हायफाय सोसायटी नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचा खर्च बेअर करून मिळणारं बेनिफिट हे सदस्यांनाच मिळावं या दृष्टीनं इथल्या सगळ्या लोकांनी एकमताने 7 सोसायटी मिळून एक सोसायटी स्थापन केली आणि स्वतः रिडेव्हलपमेंटची जी काही प्रोसिजर आहे कन्सल्टंट नेमून स्वतः ही रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर केली. त्याच्याबद्दल या सर्व कमिटी मेंबरचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन. नमस्कार, मी स्मिता ललित किशोर अहिरे, फ्लॅट नंबर 9 ए विंगमध्ये राहते. आणि समाजाच्या बरोबरीने आणि नवीन घडामोडीमुळे आपल्याला नवीन सुधारणा आल्या पाहिजेत. काही अडचणी आम्हाला इथे राहताना आल्या, त्यामुळं त्या सुधारून मुलांच्या दृष्टीने आणि आमच्या दृष्टीने काही वयस्कर आहेत, काही छोटी मुलं आहेत, त्या दृष्टीने त्यांच्या सुखसोयी होण्यासाठी पुनर्विकास व्हावा अशी जास्त इच्छा आहे. आणि त्यामुळं आम्ही तो विचार करतो आहे. तर पुनर्विकास साठी तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार, मी अमोल अविनाश सर्जेराव, राहायला 119 टॉवर स्नेहा कॉम्प्लेक्स ए विंगमध्ये राहतो. आम्ही गेली 25 वर्ष झालं इथे राहतो आहे. पण 25 वर्षापूर्वीच्या जी काही इमारत बांधणी झाली होती किंवा त्या इमारतीमध्ये त्या काळामध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा होत्या त्या काळातल्या बिल्डरनी त्याप्रमाणे त्याचे बांधकाम केलं होतं. पण दिवसेंदिवस आणि कालागणिक जसं आपण पुढे पुढे जातो तसं आपलं आयुर्मान, जीवनमान आणि बदलती राहणीमान यानुसार आपल्याला काही गरजा आपल्या वाढत जातात. त्याच दृष्टीने आम्ही थोडासा प्रयत्न करत होतो की आपल्या सोसायटीमध्ये बाबा अग्निशामक सुरक्षा यंत्र असावं किंवा CCTV कॅमेरे असावे किंवा पार्किंग सगळ्यांना मिळाले पाहिजेत, लिफ्ट सगळ्यांना सोयीची झाली पाहिजे, गार्डन एरिया पाहिजे की जेणेकरून ह्या सोसायटीतल्या सभासदांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी सोसायटीतच राहता आलं पाहिजे, त्यांना कुठे बाहेर जाण्याची गरज वाटली नाही पाहिजे. या दृष्टीने आम्ही सारासार विचार करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की आपल्या बिल्डिंगचं जे काही स्ट्रक्चरल आहे तेही जुनाट झालेलं आहे. त्याचे लोखंडी पिलर्स म्हणा किंवा लोखंडी गज त्याचे बाहेर येऊन गंजायला लागलेले आहेत. त्याचबरोबर लिकेज वाढत चाललेलं आहे. आणि संबंध सोसायटीचं जर निरीक्षण आम्ही केलं त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की आता आम्हाला या राहणीमानातून थोडंसं उच्च पदस्थ राहणीमानात शिफ्ट होण्याची गरज आहे. त्यावेळेस आम्ही सर्व सभासदांना विश्वासात घेऊन सर्व सभासदांची एक सभा बोलवून त्या सभेमध्ये आम्ही पुनर्विकासाला जायचं किंवा नाही जायचं याचा विचार एकमताने ठरवून आम्ही पुनर्विकासाला जाण्याचा निर्णय घेतला. आणि ह्या निर्णयाच्या प्रती ज्यावेळेस आम्ही हा निर्णय घेतला त्यावेळेस आमच्यासमोर असंख्य अडचणी होत्या. कारण की जुन्या काळातल्या बिल्डिंगनी ज्यावेळेस बिल्डरनी बांधकाम केलं त्यावेळेस इथे बऱ्याचशा प्रशासकीय अडचणी आल्या. त्या प्रशासकीय अडचणीसुद्धा पुनर्विकासाला आपण गेल्यानंतर अपडेट होणार आहेत. लोकांची कागदपत्रं ही अपडेटेड होऊन येणार आहेत. बऱ्याच अंशी असे छोटे छोटे जे काही क्लॉज होते किंवा छोट्या छोट्या काही अडचणींना आम्हाला सामोरं जायला लागलं. यावरून आम्हाला वाटायचं की आम्ही इतके दिवस याच परिस्थितीमध्ये अशा प्रकारे राहतोय आणि याच्या प्रशासकीय अडचणींचं म्हणा किंवा या सोयीसुविधांचं म्हणा आम्ही काहीच गांभीर्याने घेत नाही आहे. ज्यावेळेस या सर्व बाबी आम्ही सर्व उपस्थित सन्माननीय सदस्यांच्या
निदर्शनास आणून दिल्या, तर त्यावेळेस सर्व मतांनी आम्हाला असं जाणवलं की सर्वांनाच थोडंसं अपग्रेड होणं गरजेचं आहे. आणि ह्या अपग्रेडच्यामुळेच आम्ही सर्वांनी मिळून सोसायटीतील टोटल 119 टॉवर्स स्नेहा कॉम्प्लेक्समध्ये आपल्या इथे 7 बिल्डिंग्स आहेत. 7 बिल्डिंगच्या सर्व सभासदांनी मिळून एकमताने असा निर्णय घेतला की आपल्याला होय, आम्हीही नवीन बिल्डिंगमध्ये जाणार, आम्हीही अपग्रेड होणार आणि आम्हीही पुनर्विकास करणार. धन्यवाद. नमस्कार, मी गणेश ढवळे आणि नरेंद्र शेवते. आज बोलण्याचं कारण असं की चैत्रवन कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजेच स्नेहा कॉम्प्लेक्समधली एक बिल्डिंग, तिसरी बिल्डिंग आहे की जिथे जी आम्ही 2000 साली आम्ही इथे राहायला आलो आणि आज जवळजवळ तब्बल 25 वर्ष झाली. या बिल्डिंगमध्ये अनेक 25 कुटुंब वास्तव्य करत आहेत आणि त्यांनी त्यातली बरीच काही आता पुढच्या फ्लॅटमध्ये वगैरे गेलेले, पण आम्ही आहेत एक 7-8 मंडळी की जे आम्ही इथे गेले 25 वर्षापासून राहतो. तर सोसायटीची सर्व बांधणी, सोसायटी डेव्हलपमेंट कशी असावी हे आम्ही बाकीच्या सोसायट्यांमध्ये बघतोय, पण त्याप्रमाणे आपली सोसायटी कशी असावी याचे अनेक विचार, अनेक उहापोह आम्ही आमच्या सोसायटी कमिटी मेंबर्स वगैरे यांच्याबरोबर करत असतो. आज गेले 25 वर्ष ही सोसायटी न डगमगता उभी आहे, पण इथे आता वाढलेले जी काही लोक आहेत, पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. इथे 4 जे मजले आहेत जे आमच्यामधल्या ज्येष्ठ नागरिकांना पायऱ्यांनी चढून उतरावे लागतात, तर त्यामुळे त्यांना जो त्रास आहे, इथे लिफ्ट नसल्यामुळे हा एक प्रॉब्लेम. तर अशा पद्धतीने आता ही जी आता 25 वर्ष वयाची झालेली सोसायटी जी आहे, तर नक्कीच तिचं काहीतरी पुनरुज्जीवन करण्याची योजना यावी असं आम्हाला प्रत्येकाला वाटतं. त्याप्रमाणे इथे 2 वर्षापूर्वी नवीन विकासाबद्दल आमच्यामध्ये आमच्या या 3-4 बिल्डिंगमध्ये एक विचार निर्माण झाला आणि त्यामधून पुनर्विकासासंबंधी जी काही काम करणारी मंडळी आहेत आमच्या सोसायटीमधली, त्यांनी जी उचल खाऊन मग हा एक नवीन आपण काहीतरी करू शकतो याचा विचार बांधला आणि आज या घडीला पुनर्विकासाच्या दृष्टीने आपल्याच सोसायटीमधले काही तरुण मंडळी, काही सिनियर्स मंडळी यांच्या सल्ल्याने, यांच्या मार्गदर्शनाने आज इथे पुनर्विकास घडवण्यासाठी अशी एक जी काही कामं लागतात, जी काही महत्त्वाची कागदपत्रं लागतात, ती या सर्व कमिटी मेंबर्सनी, आमच्या सोसायटीचे माननीय अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनी जो काही याच्याबद्दल कष्ट घेतले ते फार मोलाचे आहेत. आज आम्ही अशा स्टेजला आहोत की आमच्याकडे आता रिडेव्हलपमेंटसाठी जी काही कन्व्हिन्स डीड पाहिजे ते झालेलं आहे, सातबाऱ्याचं काम महत्त्वाचं ते झालेलं आहे आणि आता पुढची स्टेप एक घेणार आहोत की हे सगळं या तरुण कार्यकर्ते आणि ज्येष्ठ सल्लागारांमुळे शक्य झालेलं आहे. तर मी पुनर्विकासासंबंधी या सोसायटीचं जे काही नवीन रूप असेल त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो. या टीमला आणखीन बळ मिळावं आणि चांगल्यात चांगलं रूप या सोसायटीचं पुन्हा एकदा सगळ्या लोकांना पाहायला मिळावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. माझं नाव नरेंद्र शेवते, सी बिल्डिंगमध्ये राहिलं आहे. मी साधारण 98 साली या बिल्डिंगचं काम चालू झालं आणि 2000मध्ये इथं लोक राहायला आले. आज 25 वर्षानंतर स्थापत्य खात्यामध्ये काही जे आधुनिकीकरण झालं त्यामुळे इथं रिडेव्हलपमेंटची जास्त गरज निर्माण झाली होती. काही ठिकाणी कॉलम तुटलेल्या अवस्थेत आहे, स्लॅब गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे, ड्रेनेज लाईन दुरुस्तीचं काम आवश्यक होतं. त्याचप्रमाणे जे आतलं फ्लॅटच्या आतलं जे काम आहे ते ओपन वायरिंग आहे जुन्या पद्धतीचं, कन्सिल्ड फिटिंग नाही आहे प्लंबिंगमध्ये आणि सोलरचा जो आता कन्सेप्ट नंतर आला काळाच्या ओघात, त्यामुळं इथं रिडेव्हलपमेंटची अत्यंत आवश्यकता होती. त्याचप्रमाणे DG सेट, चढ उतर करण्यासाठी लिफ्ट आणि पॉवर बॅकअप या सगळ्या आधुनिक गोष्टीची आवश्यकता होती, म्हणून रिडेव्हलपमेंटची गरज निर्माण झाली.
आणि विशेषतः मधल्या फळीतील लोकांनी आणि तरुण मुलांनी वयस्कर लोकांच्या सल्ल्यानुसार या ठिकाणी अतिशय चांगलं काम करून आजच्या या स्टेजपर्यंत कुठल्याही कमर्शियल एजन्सीची मदत न घेता स्वतः हा प्रोग्राम हे केलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. या दीर्घ प्रवासानंतर आज स्नेहा कॉम्प्लेक्सने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व 7 इमारतींनी एकत्र येऊन पुनर्विकासाचे काम स्वतःच्या जबाबदारीवर हाती घेतले आहे. हा पुनर्विकास केवळ जुन्या इमारती नव्याने उभारण्यापुरता मर्यादित नाही, तर पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित, आधुनिक आणि सुसज्ज निवास व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प आहे. संघर्षातून उभा राहिलेला हा समुदाय आज आपल्या अनुभवाच्या बळावर भविष्याकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. स्नेहा कॉम्प्लेक्स 119 टॉवर ही कथा आहे एकत्र राहून, एकत्र लढून आणि एकत्र स्वप्न साकार करणाऱ्या माणसांची.